मागणी असते, जे नको ते आपण मागत असतो, जे मागायला पाहिजे ते मागत नाही. आपल्या मागण्या असतात, आपण संसारिक लोक येतात, संसारिक लोक आपल्या मागण्या असतात कशा, स्वतः करता असतात, संसार करता असतात. शेजाऱ्याचा बांगला झाला का आपल्याला वाटतं आपला पण व्हावा, देवाकडे जातो, देवाला म्हणतो देवा अरे शेजाऱ्याचा बांगला झालाय, माझा कधी होईल, ही मागणी आपली असते. हा मागणी. असाच प्रसंग होता. सक्रातीचे दिवस जवळ आलेले होते. सक्रातीचे दिवस जवळ आलेले. सक्रात 2 दिवसावर होती आणि सक्रात 2 दिवसावर होती. प्रसंग असा झाला, शेजारणीला 5 ग्रॅमची नाकातली नथ करून आणली. किती ग्रॅमची मावल्या हो? 5 ग्रॅमची. 5 ग्रॅमची नाकातली नथ शेजारणीला करून आणली. आणि तिला करून आणल्याच्या नंतर महिला मंडळ, आमचं वर्तमानपत्र एवढं फास्ट आहे, अख्ख्या गावात माहिती होतं थोड्या वेळात. शेजारणीला नथ करून आणली आणि तिनं अख्ख्या गावाला दाखवली. हिला काही दम निघलाच नाही. हिनं नवऱ्याच्या पाठीमागं जे कुटकुट कुटकुट कुटकुट, बरोबर ना, जे कुटकुट 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 कुटकुट, अहो त्याला खाऊ न देईना, चहा पिऊन देईना, बसू न देईना, उठू न देईना, असंच असतं ना, असंच असतं ना. बिचाऱ्याचे हाल. शेजारणीची नथ पाहिली आणि हिला नथ आणण्यासाठी हिची आता उचल टाक होऊ लागली. हा हिला दमच निघाना. हिनं नवऱ्याला सांगितलं जमायचं नाही, भाकर भेटणार नाही. हा ते बिचार 2-4 दिवस कामाला गेलं. मालकाकडून थोडं काय म्हणतात त्याला तुमच्याकडं, जास्त पैसे घेणं काय म्हणतात, हा उचल घेतली. मालकाकडून उचल घेतली. मालकाला सांगितलं बाबा तुझ्याजवळ महिनाभर कामाला येईन, मला नथ करण्यापुरते पैसे दे. मालकानं नथीसाठी पैसे दिले. यानं नथ केली, नथ घरी घेऊन आला. हिनं अख्ख्या गावाला दाखवली आणि गावाला दाखवून झाल्याच्या नंतर नाकात घातलेली नथ तिनं काय हातात नेऊन नाही दाखवली, नाकात घालून दाखवली. अख्ख्या गावाला तिनं नाकात घातलेली नथ दाखवली. घरी आली. घरी आल्याच्या नंतर पुन्हा तिच्या डोक्यामध्ये विचार आला, आपण अख्ख्या गावाला नथ दाखवली पण आपण स्वतः काय आरशात जाऊन पाहिली. हा स्वतः आरशा पुढे गेली पण नाकानं होती चपटी. नाकानं चपटी होती आणि नथ 5 ग्रॅमची होती. ती झाली मोठी नाकाला. ती काय ना आरशामध्ये चांगली, हा नाक झालं बारीक, नथ झाली. हा ते जरा बेढप कार्यक्रम झाला. तिनं विचार केला, माझ्या शेजारणीचं नाक लई लांबलाच की, माझं बारीक आहे. शेजारणीला 5 ग्रॅमची नथ सूट झाली पण आपल्याला काय झाली, हा आपल्याला नथ सूट झाली नाही. तिनं विचार केला, आपला नवरा भगवान शिवजीचा भक्त आहे, आपण एक काम करू, बोळदैव ते प्रसन्न होतं. सक्रात अजून 2-4 दिवस बाकी आहे, तवर नाक लांबून घेऊ. मग नवऱ्याला सांगितलं. ते कुटकुट केल्यावर बिचाऱ्याला ऐकावंच लागत, बरोबर आहे ना. हा खरंय का हे? अहो तुमचं काय माझं तेच आहे, ऐकावंच लागत. भोळ बाबड गिराईक. नवऱ्याला सांगितलं, हे बघा तुमच्या शंभू महादेवाकडे जायचं आणि महादेवाकडे गेल्याच्या नंतर महादेवाला प्रसन्न करायचं आणि महादेवाला सांगायचं, हे बघ सक्रातीच्या माझ्या बायकोचं नाक लांब झालं पाहिजे. हे गेलं मंदिरात. सकाळ सकाळ तेल घेऊन वाद घेऊन गेलं मंदिरात. मंदिरात गेल्याच्या नंतर भगवान शिवजीच्या समोर जाऊन बसलं आणि तिथं चालू केलं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. चालू झालं आणि चालू झाल्याच्या नंतर भगवान शिवजीने विचार केला, हे गिऱ्हाईक लई दिवसातून आपल्याकडे आलं, काहीतरी संकटात दिसतंय. हा गिऱ्हाईक आपल्याकडे आलंय, संकटात दिसतंय, याचं संकट निरसन करायला पाहिजे. मग संकट निरसन करायचंय. भगवान शिवजी म्हटले, चला एकदा प्रसन्न होऊ याला. भगवान शिवजी प्रसन्न झाले आणि भगवान शिवजीने विचारलं, का रे कशा करता माझ्याकडे आला. भगवान शिवजीला यानं सांगितलं, हे बघा देवा तुम्ही प्रसन्न झाला, बरं झालं. माझ्या बायकोचं नाक बारीक आहे, तिला शेजारणींमध्ये नथ घालायची लाज वाटायली. माझ्या बायकोचं नाक बारीक आहे देवा, माझ्या बायकोचं नाक लांब कर. काय सांगितलं, माझ्या बायकोचं नाक लांब कर. देव म्हटले ठीक आहे, ऐकतो तुझ्यावालं. देवानं जी तिचं नाक लांब करायला सुरुवात केली, ती चपात्या लाटीत होती. चपात्या लाटीत असताना ते तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, बेलणं, लाटणं. हा ते लाटणं, ते बेलणं तिच्या हातात होतं, चपात्या लाटीत होती. तिच्या नाकानं जी लांबी चालू केली,
जसं निघालं ते संकनपुरीतून रस्त्यानंच निघालं ते, घरातून बाहेर निघलं तसं रस्त्याने निघालं. महादेवाच्या मंदिराकडून तो येत होता घरी. तो म्हटला चला बायकोचं नाक किती लांब झालंय बघू. तो मंदिराकडून रिटर्न येत होता, त्याने ते 2 पोंगळ्या आलेल्या पाहिल्या. ते म्हणता आपल्याच घरचा माल दिसतोय. नाकावर हात ठेवी घरापर्यंत गेला. किती लांब झालं बघायचं होतं ना. घरापर्यंत गेला, बायको तिकडून लाटणं घेऊन. शो घरी गेल्याच्या नंतर म्हटलं का ग लांब लागतो नाक. आता ती नाक लांब झालं, तिला बोलताच येईना. तिनं तिच्या भाषेत चालू केलं, अहो एवढा कुठं नाक लांब करीत असतात का तुम्हाला, दोघं हे कळतच नाही. तो म्हटलं खरंच मला कळत नाही. तो म्हटलं ठीक आहे काळजी करू नको, देवाकडे जातो, देवाला म्हणतो बायकोचं नाक कमी कर. त्यांना तर किती कमी कर हे नाही सांगितलं. देवाकडे गेला, पुन्हा देवाला प्रसन्न केलं आणि प्रसन्न केल्याच्या नंतर देवानं विचारलं आता. किंवा देवाला म्हटला देवा जरा तो फजिती केली, वाचलो नाक लांब आलेलं होतं म्हणून. ते जर नाक बारीक असतं तर लाटण्यानं मार खाला असता. नाक लांब होतं म्हणून वाचलो. देवा माझ्या बायकोचं नाक बारीक कर. काय म्हटलं, देवा माझ्या बायकोचं नाक बारीक कर. देवाने डायरेक्ट कार्यक्रमच करून टाकला. देवाने नाकाचा पत्ता शिल्लक ठेवला नाही. शो घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर मग तर अजूनच अवघड परिस्थिती. नद घालाय पुरतं येऊसक होतं तेही राहिलं नाही. हा नुसते आता ते 2 भोक्षे. तिला कोणत्या वर्षी सर्दी झालेली होती माहित नाही. नाकच नाही. ती पुन्हा म्हटली जा देवाला म्हणावा माझा हाय तसं कर, कशी बशी नद घालीन. पुन्हा देवाकडे गेला, हात जोडले आणि देवाला सांगितलं देवा जसं पहिलं होतं तसं. हा देवाने करून टाकलं. दृष्टांत संपला. मला सिद्धांत यातून एकच सांगायचं आहे, आपण देव प्रसन्न झाल्याच्या नंतर, देवाला प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर काय मागायला पाहिजे, जे मागायला पाहिजे ना ते मागत नाही, आणि जे नको मागायला ते मागितल्याशिवाय. हा कोणाकडे काय मागावं हे पण कळलं पाहिजे आपल्याला, नाहीतर आपण कोणाकडे काही मागायला जातो. हा कोणाकडे काही मागायला जातो. अहो ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे ती गोष्ट मागावी. हा ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे मागून काही उपयोग नाही. भगवंत प्रसन्न झालेले तुकोबारायांना. भगवंत म्हणताय तुकोबारायांना तुम्ही काहीतरी मागावं, पण नाही ना माझे तुकोबाराय मागायला तयार नाही. भक्त प्रल्हादजीवरती भगवंत प्रसन्न झाले आणि भगवंत प्रल्हादजीला म्हणू लागले प्रल्हादजी काहीतरी मागा. प्रल्हादजीनं सांगितलं देवा मला मागायचंच नाही, मला लागतच नाही काही. देव म्हटले नाही नाही मागावं लागल. प्रल्हादजी म्हटले मागावं लागल, बळजबरीचा धंदा चालायचा नाही. देव तरी पण म्हटले प्रल्हाद ऐक तुला काहीतरी मागावं लागेल. प्रल्हादजी म्हटले ठीक आहे तुम्ही मागा मागा म्हणता ना, तर मागण्याची इच्छाच माझ्या अंतकरणात निर्माण नाही झाली पाहिजे. मागतो तुमच्याकडे. काय मागितलं, मागण्याची इच्छाच माझी अंतकरणामध्ये निर्माण नाही झाली पाहिजे हे मागतो तुमच्याकडं. प्रल्हादजीनं मागितलं ना. आपण नको ते मागवतो. बरं मागायचं ज्याच्याकडं आहे त्याच्याकडं मागायचं. नाही तर असाच एक प्रसंग झाला. एक वारकरी पंढरीला गेला. हा पंढरीला गेला, पण जाण्याच्या पूर्वी तो वारकरी होता. तो वारकरी होता. बरेच दिवस झाले कोरोनात लटकलेला, लग्न झालेलं नाही. सध्याच्या काळात अवघड आहे लग्नाचं. तुमच्याकडं हा तुमच्याकडे चांगलं आहे का? अहो तुमच्याकडच्याच पुरी आमच्याकडे नंत्यात. हा त्या 2 दिवस राहते आणि 3ऱ्या दिवशी आमचं सोनं पैसे घेऊन गायब होत्यात. हा तुमच्याकडूनच आमच्या तिकडं नेतो आम्ही आणि त्या आम्हालाच लुटून येतात.
अवघड आहे. तुमच्याकडे कसं आहे मला माहिती नाही, पण तो बिचारा वारकरी होता, कोरोनात जरा थपकलेला होता. बरं बायका मिळणं तुमच्याकडं अवघडच आहे ना. आता काय सोपं. हां बरं, चांगल्यांना भेटत नाही, चांगल्यांना भेटत नाही. आणि जे 2-4 दिवसाचे संघाची 1 दिवस प्यात्यात त्यांना अर्जंट आहे. ज्याला सकाळ उठल्या उठल्या लागती त्याला बायको, आणि जो निर्व्यसनी त्याला. हा बरं, पुरींच्या आई बाप लय खोडीच्या, लय खोडीचे. आमची पोरगी नोकरीवाल्याला द्यायची, हा द्यायची, काही अडचण नाही. आपली पोरगी नोकरीवाल्याला द्यायची, घरी शेती पाहिजे, शेती पाहिजे, पण शेतीत काम करणार नाही. मग काय ह्याला काँग्रेसचा बाग उगायला आहे ना तुमच्याकडे? काँग्रेस आहे ना. खायला काँग्रेस आणि कोंबडा उगायला का? कोंबडा आहे का तुमच्याकडे? नाही का? आमच्याकडे कोंबडा. खायला काँग्रेस उगायला ती शेती पाहिजे. अहो बऱ्याच पोरींच्या आईबापाची फरमाईश असते, बापाची नसती, पण आयालाही खोडीच्या आहेत. अशा धरून हाणल्या पाहिजे कोपऱ्यात घालून त्या. आपण सहज जरी त्यांच्या दारात गेला ना, सहज आपलं काही काम नसू द्या आणि त्यांचं आपल्याकडं नसू द्या, आपण त्यांच्या दारात जावं, काय चाललंय, बरं आहे, दिदी दिसत नाही, आहा आमची दिदी आम्ही घराच्या बाहेर काढीत नाही. अजिबात नाही, दिदी अजिबात घराच्या बाहेर निघत नाही, फक्त मोबाईलवर असती. तिला चान्सच नाही ना घराच्या बाहेर निघायला. वेळ तर पाहिजे ना तेवढा. कमीत कमी आलेल्या पाहुण्यांमध्ये जाईल, त्यांना नमस्कार करेल, त्यांचं दर्शन करेल, त्यांची प्रकृतीची काळजी करेल, त्यांना विचारेल तुम्ही कधी आल्या, त्यांना चहा करेल. वेळच नाही तिला, बरोबर ना? तिला वेळच नाहीये. ती घराच्या बाहेर येईल कशी? ही खोड कोणाची? हा आयांनो ध्यानात ठेवा, इथून पुढं आपल्या मुलींवर जर संस्कार व्यवस्थित लावायचे असेल ना, तर कुणीही पाहुणा येऊ द्या, आल्याच्या नंतर पहिल्यांदा तिला त्यांना नमस्कार करायला पाठवा, पाणी घेऊन पाठवा, चहा करायला लावा. तुमच्या पुरीवरती तुम्ही हे संस्कार घडवा. पण आया एवढ्या खोडीच्या पाहुणे आले का, हा पुढे जाऊ नको, लग्नाचं विचारतील, असंच ना. जाऊन देत नाही. मग त्या घरातच मग त्यांना टाइम कसा घालवायचा, वेळ कसा घालवायचा, त्याच्यात त्या व्यस्त असतात. बघा, विचार करा, थोडासा विचार करा. आपल्याला फार दिवस जगायचं आहे, फार दिवस जगायचं आहे. बायकांचं अवघड आहे, तुमच्याकडचं मला माहीत नाही, पण माझ्याकडचं सांगते मी, फार अवघड आहे. पुरी भेटत नाही, भेटल्या तर टिकत नाही. हा एक तर भेटत नाही, आणि भेटली तर हा ती टिकली तर ती आपल्यावर पावर करते. हा मला असं पाहिजे, लय अवघड आहे, ते अवघड आहे. असू द्या. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूमी, पाठी लागले ओढळ. हा संसार दुःखाचा आहे, दुःखाने भरलेला संसार आहे. दुःख बांधवडी, सुखाचा विचार, किती करा, दुःखाने भरलेला संसार आहे, याच्या सुखाची प्राप्ती नाही. म्हणून राजा हो सांगत होते प्रसंग, वारकरी होता, वारकरी. तो वारकरी होता, हनुमंतरायाचा भक्त होता, हनुमंतरायाचा. हा हनुमंतरायाचा भक्त होता. कुठेही जरी गेला, वार कोणताही असू, कुठं जरी गेला, शरण शरण हनुमंता, जय बजरंगबली, जय बजरंगबली. जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला आली का, आपण जशा उड्या मारतो ना, जय भवानी, झोपले का काय? जय भवानी, जय भवानी. हा आता वाटतंय हायत तुम्ही. जसं जयंती आल्यावर आपण उड्या मारतो ना, तसं त्याचा कार्यक्रम नव्हता. त्याचा कुठेही जाओ, जय बजरंगबली, जय बजरंगबली, जय बजरंगबली. तो बजरंगबलीचा भक्त एके दिवशी लग्न होत नव्हतं, बजरंगबलीकडे गेला आणि बजरंगबलीला म्हटलं, हे बघा तुमचा कट्टर शिष्य आहे, तुमचा कट्टर कार्य करताय, काम आपलं. हा जर तुम्ही आपलं काम केलं नाही तर आम्ही पक्षाचं काम करणार. कळतंय ना? तुम्ही जर आपलं काम केलं नाही तर आम्ही पक्षाचं काम करणार. हा अजिबात नाही, सूत्र जुळणार आपलं नाही. हनुमंतराय म्हटले अवघड होईल.
हा, माणूस तर टिकला पाहिजे, काम तर करणं गरजेचं आहे. पण हनुमंतराय म्हटले काय काम करायचं देवा? हनुमंता प्रभू माझं लग्नच झालं नाही हो, एखादी बायको. हनुमंतराय म्हटले तू येडा बिडा एक काय, तू येडा एक काय? अरे जर बायको मला भेटली असती तर मी असा राहिलो असतो का? मीच मोकळा आहे, मलाच बायको नाही, तुला कुठून देऊ? तो म्हटला जमायचं नाही, काम करावं लागेल. हनुमंत म्हटले पक्षाचा खेळ व्हायला नको, माणूस तुटायला नको. माणूस तुटला, एक माणूस तुटला तर 200 मतदान हलता. एक माणूस तुटला तर 200 लोक हलितो तो माणूस. हनुमंतराय म्हटले हा तुटायला नको. मग त्याला सांगितलं हे बघ बायकोचं तर काम मी करू शकत नाही, पण तुला पत्ता देतो, तिथं जा. प्रभू रामचंद्रांचा पत्ता दिला, सांगितलं जा तिथे. हे वारकरी प्रभूंकडे गेला आणि प्रभूंकडे गेल्याच्या नंतर प्रभूंच्या समोर जाऊन नतमस्तक झाला. प्रभूंना सांगितलं हनुमंतरायांनी मला पाठवलंय, तुमच्या कार्यकर्त्यांनी मला पाठवलंय. हा कशा करता पाठवलंय? चिठ्ठी वाचा. चिठ्ठी वाचली, सांगितलं ठीक आहे, बायको पाहिजे देऊन टाकतो बायको. तथास्तु झालं. बिचाऱ्याचं लग्नच झालं. लग्न झालं आणि वारीला गेलं, पण वारीला जाताना बायको लाडकी होती, मागं लागली. बायको मागं लागली, मी मागणी सांगते कुणाकडं काय मागावं कळलं पाहिजे. बायको लाडकी होती, मागं लागली. मागं लागली, हो म्हटलं चल मग पुन्हा मी दिंडीला जायचो आणि तू निघून जायची. चल घेतलं तिला. गेले पंढरपूरमध्ये गेले. आषाढी वारी. यानं सांगितलं हे बघ मला प्रदक्षिणेला जायचंय, एकादशीच्या दिवशी सकाळी 6 वाजता मला प्रदक्षिणेला जायचंय, तू इथंच थांब राहुटीत, तू काही येण्याचा प्रयत्न करू. ती म्हटली जमायचं नाही मला पण. तो म्हटला लय गर्दी असती. ती म्हटली जमायचं नाही, मी गर्दीत तुमचा हात धरीन पण मला यायचं. तो म्हटला ठीक आहे. गेले वाळवंटामध्ये, चंद्रभागे स्नान केलं आणि वाळवंटात गर्दी, एवढी गर्दी, सर्वांना परिचित आहे वारकऱ्यांना. किती गर्दी असते, ज्या दिशेला जायचं गर्दी किती असते सांगू?